इथे पहिल्यांदा आपण एक नवीन कंपनी क्रिएट करूया. टॅली प्राईम आहे. टॅली प्राईमवर डबल क्लिक करूया. कंपनीतनं आपण शटडाऊन करूया पहिल्यांदा. शट कंपनी. ओके, नवीन कंपनी आपण क्रिएट करूया. कंपनीचं नाव टाकूया आपण ऑन डॉट मार्केटिंग. ऑन डॉट मार्केटिंग. ओके, तर आपण नवीन हे देऊया TDS एंट्रीज. स्टेट महाराष्ट्र. पिन कोड, टेलीफोन नंबर, मोबाईल नंबर, ईमेल ॲड्रेस, आता इयर इथं आपण घेऊया 1/4/2022. ओके, 1/4/2022 हे आपण इयर घेतल्यानंतर इथं आपण काय घेऊया, शो मोर फीचर्स. आता इथं मला इन्व्हेंटरी हा भाग सध्या इथं मला आता नको आहे. जसे GST आत्ता आपण तूरचा आपण आता जरा इथं आपण नो म्हणून प्रेस करूया. TDS म्हणलं आपण. जसे रजिस्ट्रेशन नंबर टाकला 1 2 3 4 5 आकडी आणि हा आपला काय झाला पॅन नंबर झाला. ही आपली एक कंपनी आता इथं. डिडक्टर ब्रांच पुणे घेतला आपण. सेट अँड अल्टर डिटेल्स इथं आपण येस म्हटलं. जे कोण डिडक्ट करणार आहेत त्या व्यक्तीचं नाव, ही इन्फॉर्मेशन आपल्याला सर्व व्यवस्थित भरायची. पॅन नंबर कंपल्सरी फिलअप करायचा आहे. पॅन नंबर नसेल टॅनला तर आपल्याला TDS कापता येणार नाही आहे. अशी आपण सगळी इन्फॉर्मेशन भरू शकतो. इथे याच्यामध्ये 2 ऑप्शन आहेत. ह्या 2 ऑप्शनच्या एंट्री आपण थोड्याशा नंतर भरणार आहोत. ही झाली आपली ही इन्फॉर्मेशन. बरोबर आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, अल्टरला जाऊया. कंपनी आपण आता तयार केली सगळी. आता इथे समजा मला कंपनीमध्ये काही चेंज करायचं असेल, मॉडिफाय, त्याला आपण काय म्हणतो इथं आपण त्याला अल्टर ऑप्शन्स. बरोबर आहे. अल्टर ऑप्शन म्हणलं इथं मला जी कंपनीची इन्फॉर्मेशन हवी असेल ती इन्फॉर्मेशन मला इथनं चेंज करता येईल. ओके, आता इथं मला TDS एंट्री पासआउट करायचं आहे. पण TDS एंट्री पासआउट करण्यापूर्वी मला याच्यामध्ये अजून एक चेंजेस करायचे आहेत. आता तो म्हणजे आता असं आहे की इथं मला GST जे आहे हा नंबर इथनं आपण आता ॲक्टिव्हेट येस म्हणून करूया. आलं. इथं आपण काहीतरी आता आपण नंबर दिलेला आहे. ओके, आता आपल्याला काही अकाउंट तयार करायचे. काय केलं आपण त्याला इथून क्रिएट लेजर
ही जी पहिली एंट्री आत्ता आहे, ही पहिली एंट्री कुठल्या टाईपची आहे? फीज ऑर प्रोफेशनल सर्व्हिसेस. या सेक्शन नंबर किती आहे? 194B. ह्याचं लिमिट किती आहे आपल्याकडे? 30,000 रुपये. आता याचं लिमिट पण आपल्याला क्रॉसमध्ये चेक करायचं असेल तर आता इथं आपण एक्सेलमध्ये एक फाईल आपण तयार केलेली आता इथनं 194 फीज फॉर प्रोफेशनल सर्व्हिसेस. हे बघा इथं दिसते का? इथनं किती येतं? 30,000 रुपये. सॉरी, तर खाली 30,000 रुपये. ह्याला किती TDS आहे? 10% TDS आहे. तर पहिल्यांदा आपण अकाउंट तयार करूया. प्रोफेशनल फीज. त्याला आपल्याला ग्रुप द्यायचा तर आहेत ना इनडायरेक्ट एक्सपेन्सेस. आता आपण GST इथं आपण त्याला नॉट ॲप्लिकेबल असं सेट करूया. TDS घेतला आपण, त्याला ॲप्लिकेबल घेतलं. दिसते? आता इथं नेचर ऑफ पेमेंट आहे, ते इथनं आपल्याला तयार करायचं आहे. नेचर ऑफ पेमेंट त्यांनी इथनं आपल्याला दिलेलं आहे. इथनं आता TDS सेक्शन नंबर 194 JB असा आपला सेक्शन नंबर आहे. जे ब्रॅकेटमध्ये B. पेमेंट कोड त्याचा 94J आणि B असं असेल. बरोबर आहे. ह्याचं लिमिट इथं किती यायचं? इथं 30,000 रुपये. नॉट ॲप्लिकेबल. आता याच्यावरती मला TDS ऑन प्रोफेशनल फीज याला ग्रुप द्यायचा आपण ड्युटीज अँड टॅक्सेस. TDS फीज वर. त्याच्यानंतर जी पार्टी आत्ता आहे विशाल अग्निहोत्री, त्या पार्टीचं आपल्याला अकाउंट तयार करायचं आहे. विशाल अग्निहोत्री. पार्टीजमध्ये आपण सन्ड्री क्रेडिटर्स. TDS ॲप्लिकेबल. इथं यस म्हणायचं. ही व्यक्ती आहे म्हणून ह्याच्यातनं आपण टाईप सिलेक्ट करायचा इंडिव्हिज्युअल HF रेसिडेंट. डिडक्ट इन द सेम वाउचर. पार्टीचा पत्ता लेजर अकाउंट तयार करताना आपल्याला टाईप करावं लागेल. त्याचा इथे असणारा पॅन नंबर तो त्यांनी दिलेला आहे आत्ता इथे. पॅन नंबर आहे. GST आपण त्याला इथं नो म्हटलं आता. झाली. इथे फक्त आपण बँकेचं अकाउंट तयार करूया. बँक ऑफ इंडिया बँक अकाउंट. एक कॅपिटलचं आपण अकाउंट तयार करूया. म्हणजे ट्रायल बॅलन्स ही ओपनिंग बॅलन्स आपला टॅली होईल व्यवस्थित. आता आपल्याला एंट्री पासआउट करायची वाउचरमध्ये. एंट्री कुठल्या डेटला आहे? 1/5. F2 करायचं आहे 1/5/2022. ती जी एंट्री आहे ती एंट्री आपण F9 मध्ये करणार आहे. इथं पार्टीचा बिल नंबर आहे दिला असेल तर आपण लिहायचं VA01 1/5 विशाल अग्निहोत्री. प्रोफेशनल फीज आम्हाला जी किती आहे 75,000. आता इथं कुठे GST वगैरे काय नाही. आपल्याला इथनं आपल्याला TDS वजा करायचा आहे. TDS ऑन प्रोफेशनल फीज.
ही डायरेक्ट इथनं आपली अमाऊंट येईल आता. आलं. आता याला TDS VA-01 असं मी अकाउंट तयार केलं. दिसलं इथनं. ही जी काही इन्फॉर्मेशन आहे ही आपण सगळी इथनं कॉपी पेस्ट करायची. ही पहिली एंट्री केली आपण, बरोबर आहे. ही एंट्री केल्यानंतर आता आपल्याला 2 एंट्र्या करायच्या आहेत. त्या करायच्यात आपल्याला F5 मध्ये. इथं आपल्याला ऑप्शन आहे ॲटोफिल, स्टार्ट पेमेंट, TDS 1/5 ते पुढची एंट्री कधी TDS ची 2/5 आहे. इथं आपण डेट चेंज करून घेऊया 2/5. ॲटोफिल, स्टार्ट पेमेंट, TDS 1/5 ते 2/5. सेक्शन 194J, फीज फॉर ऑपरेशन, नॉन कंपनी, रेसिडेंट, बँक ऑफ इंडिया. आला. इथं आपण त्याची चेकची डेट टाकूया 10015. इथं मी कंट्रोल P म्हणतो. इथनं मला मला प्रिव्ह्यू पाहता येईल. हा प्रिव्ह्यू पाहिल्यानंतर महत्त्वाची गोष्ट काय असेल तर आपला चलन नंबर आहे. म्हणजे इंटरव्ह्यूला आपल्याला चलन नंबर काय आहे तो विचारला जातो. 281. ही एंट्री आपण आता पासआउट केली. या चलनाच्या एकूण आपण 4 कॉपीज प्रिंटआउट काढायचे आहेत. या 4 कॉपींपैकी 1 कॉपी बँकेला जाईल, आपल्याकडे 1 कॉपी रिटर्नला जाईल, 1 कॉपी आपल्याकडे पार्टीला देतो आणि 1 कॉपी आपण आपल्याकडे ठेवतो. अशा 4 कॉपीज आपण इथनं प्रिंटआउट काढू शकतो. ही अशा पद्धतीने आपण आता पहिली एंट्री पूर्ण केली. कुठलीही एंट्री पूर्ण झाल्यानंतर ती रिपोर्टला जाऊन आपल्याला बघायची. डिस्प्ले रिपोर्ट्स, स्टॅट्युटरी, TDS रिपोर्ट, फॉर्म नंबर 26Q. आलं. ही एंट्री इथनं आपली आली. हे जे झालेलं आत्ता आहे ह्याला आपण काय म्हणतो, नॉर्मल रेट ऑफ एंट्री. ओके. इथनं अशी. तर ह्याच्या पुढची जी दुसरी जी एंट्री होती आपल्याला आत्ता, आपण आता ही पेमेंटची एंट्री पासआउट केली. दिसते येत ना आता ही. ओके. पेड टू विशाल ऑपरेटरी टुवर्ड्स हिज आफ्टर TDS 7500. आता याच्या पुढची एंट्री आहे काय, रिसिव्ड इनवॉइस. बरोबर आहे. कॅटेगरी कुठली आहे 193, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटी. ओके. आता आपण काय तयार करूया, अकाउंट तयार करूया, लेजर अकाउंट. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, एक्सपेन्सेस इनडायरेक्ट, GST सध्या आपण नॉट ॲप्लिकेबल घेऊया, TDS ॲप्लिकेबल. त्याच्या इथं आपण कॅटेगरी तयार करूया. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. ही कॅटेगरी तयार करताना तुम्हाला एकदाच प्रॉपरली तयार करता येईल, परत तुम्हाला ती तयार करता येणार नाही. याच्यावरचा जो TDS आहे तो इथं किती येत आहे 10%. याचं लिमिट किती येत नाही 10,000 रुपये. झालं. तर सेम एंट्री आपण TDS ऑन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज, ड्युटीज अँड टॅक्सेस अंडर TDS, इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. पार्टीचं नाव इथनं काय येतं, टोलानी अँड सन्स. टोलानी अँड सन्स. सन्ड्री क्रेडिटर्स. ही जी कंपनी आहे म्हणून याला घेतलं आपण इथं कंपनी रेसिडेंट. पॅन नंबर कंपल्सरी आहे. आता पुन्हा आपण ह्याची एंट्री पासआउट करूया. सेक्शन नंबर 193. व्हाउचरमध्ये गेलो आपण F9. त्याचा बिल नंबर इथं आहे TS 01.
डेट एंट्री आहे 1/5ला. पार्टीचं नाव आहे तोलानी अँड सन्स. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज. अमाऊंट इथं आहे 1,00,000. त्यावेळेचा TDS कट केला आपण. इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज तो आला 10,000 रुपये. TDS TS-01 अशी एंट्री इथून आपल्याला पासआउट करावं लागेल. आपल्याला कॉपी पेस्टला आपल्याला ठेवायचं आहे. ओके. आता ही एंट्री केल्यानंतर परत काय करायचं आहे, आपण F5ला जायचं आहे. आता ह्याच्या पुढची जी एंट्री आहे ती आपली कधी 2/5ला आहे. ज्यांचा जो TDS होता त्याचं आपण काय केलं, बिलाच्या अगेन्स्ट पेमेंट पण केलं आणि TDSची पण एंट्री केली. बरोबर आहे. TDS ऑन इंटरेस्ट ऑन सिक्युरिटीज अगेन्स्ट रेफरन्स या बिलाच्या अगेन्स्ट. बँकेतनं एंट्री करतोय. आता इथं बघा बाय आणि टू येतं आपल्याला दिसतंय. हे मला चेंजेस करायचं आहे. कसं करणार मी, F12मध्ये मी इथं जाईल. इथं पहिला ऑप्शनला फक्त इथं मी येस म्हणतो. ऑटोमॅटिक माझं इथनं काय होईल, डेबिट क्रेडिट चेंज होईल. एंट्री करताना आपल्याला ॲटोफिलमध्ये करायची TDSची एंट्री पेमेंट. ही 1/5 ते 2/5 आहे. ॲटोफिल TDS सेक्शन 193 नॉन कंपनी रेसिडेंट बँक. TDS ऑन सिक्युरिटीज बँक ऑफ इंडिया अशी आपण सिंपल सुद्धा एंट्री इथनं करू शकतो. तर TDSचं आपल्याला इथनं पेमेंट केलेले आपण इथनं आता 10,000 रुपये. चेक नंबर दिसते. हे आपण आता अशी एंट्री केली. कंट्रोल P ने गेलो मी इथनं आता. त्याचा मी इथनं फ्री सुद्धा लगेच पाहू शकतो. आला का इथे ही एंट्री. आता पुढची जी एंट्री आहे त्याला पेमेंटची एंट्री पण आपण केलेली आहे. तोलानी अँड सन्स अमाऊंट आहे 90,000 रुपये. अगेन्स्ट रेफरन्स या बिलाच्या अगेन्स्ट 90,000. चेकने पेमेंट केलं. चेक जो आपल्याला चेक नंबर फिलअप करायचा असेल तो इथनं आपण चेकअप नंबर फिलअप करूया. ही एंट्री केल्यानंतर पुन्हा तुम्ही इथनं डिस्प्ले ऑप्शनला जा. स्टॅट्युटरी रिपोर्ट्स TDS रिपोर्ट फॉर्म नंबर 26Q आला. इथं मी एंटर की प्रेस केलं. इथं माझ्या आत्ता 2 एंट्री इथं आता आलेल्या आहे. पुढची जी एंट्री आहे रिसीव्ह इनवॉइस कमिशन फ्रॉम ब्रोकरेज दिसतंय. सेक्शन नंबर 194H. आता इथं मला अकाउंट तयार करावं लागेल. क्रिएटमध्ये गेलो आपण. लेजर कमिशन ऑफ ब्रोकरेज त्याला ग्रुप द्यायचा. एक्सपेन्सेस इनडायरेक्ट. GST नॉट ॲप्लिकेबल. TDS ॲप्लिकेबल. ओके. इथं आपण त्याला इथं आता क्रिएट करूया. कमिशन ऑन ब्रोकरेज याचा सेक्शन नंबर जो आहे 194H. 194H 94 त्याचा कोड आहे 94H. याच्यावरचा TDS जो आहे हा आता इथे किती आहे 5%. याचं लिमिट जे आहे आता याचं आपण लिमिट थोडंसं चेकआउट करूया. 194H किती येत नाही 15,000 रुपये.
15,000 रुपये. सेम एज TDS ऑन ब्रोकरेज. त्याला ग्रुप येईल ड्युटीज अँड टॅक्सेस. TDS अकाउंट आपण तयार केलं नेचर ऑफ पेमेंट. आता इथं आपल्याला पार्टीचं अकाउंट तयार करायचं आहे. श्याम माने, सन्ड्री क्रेडिटर्स, TDS डिडक्टेबल. ही व्यक्ती आहे मग त्याला घेतला आपण इंडिव्हिज्युअल HF रेसिडेंट. मंगळवारपेठ. कायम नंबर हे आपण सगळे आपण तयार करून घेतलं. पुन्हा आपण काय करूया, वाउचरला जाऊया. पहिली एंट्री F9 मध्ये. रेफरन्स नंबर त्याचा किती आहे, बिल नंबर SS01. एक 5 श्याम माने. कमिशन और ब्रोकरेज किती अमाऊंट आहे आपली, याचा 28,500. त्यावरचा TDS ऑन कमिशन और ब्रोकरेज. $1,425. पुढची एंट्री आपल्याला करायची 2/5 पेमेंटने. एंट्री काय होईल आता, TDS ऑन कमिशन ब्रोकरेज अगेन्स्ट रेफरन्स 1425. बँक ऑफ इंडिया. आता इथं चेक नंबर आपल्याकडे थोडासा वेगळा असेल, त्याला चेकने पेमेंट केलं आपण. पार्टीचं बिल पण केलं आणि पार्टीला पण चेकने पेमेंट पण केलं. 1425. पार्टीला पेमेंट करायचा प्रयत्न केला. मिस्टर श्याम माने 27,075. क्रेडिट टू बँक ऑफ इंडिया. चेक नंबर इथं आपण फिलअप केला, एंट्री आता झाली. ओके. आज फक्त आपण 3च एंट्र्या बघणार आहोत. बाकीच्या एंट्र्या आपण 2-3 दिवसामध्ये आपण सगळ्या व्यवस्थित बघणार आहोत. या सर्व एंट्री केल्यानंतर डिस्प्ले, स्टॅट्युटरी रिपोर्ट, TDS रिपोर्ट, फॉर्म नंबर 27Q, या सगळ्या एंट्र्या ह्या इथून आपल्याला अशा पद्धतीने येतील. ओके. आज फक्त आपण 3च सेक्शन बघणार आहोत आणि उद्या आपण 3 सेक्शन घेणार आहोत. याच्यामध्येच उद्या आपण पुढे एंट्री करणार आहोत.